180ची ETF चांदी अचानक 140 का झाली आणि तुमचा ETFचा लॉस जास्त का दिसतोय? यामागचं मोठं कारण तुम्हाला माहिती आहे का? चला तर लगेच समजून घेऊया. चांदीचे ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड, म्हणजेच एक प्रकारचा म्युच्युअल फंड म्हणायला हरकत नाही. फक्त हा फंड चांदीच्या किमतीप्रमाणे ट्रेड करतो. चांदीचे दोन दर असतात. पहिला म्हणजे बाजारभाव, ज्याला स्पॉट प्राइस असेही म्हणतात. हा तो भाव आहे जो आज तुम्हाला प्रत्यक्ष चांदी विकत घेण्यासाठी द्यावा लागतो. मागणी खूप वाढली आणि बाजारात चांदीचा साठा संपला तर आता हा साठा संपल्यावर जो जास्त भाव द्यावा लागतो त्यालाच फायनान्सच्या भाषेत प्रीमियम असे म्हणतात. उदाहरणार्थ, जर कांद्याचा बाजारभाव म्हणजेच स्पॉट प्राइस 100 असेल पण बाजारात कांदेच नसतील तर दुकानदार तेच कांदे 120 ला विकेल. हे वरचे 20 म्हणजे प्रीमियम होय. तुमच्या ETF मध्ये हेच झालंय. साठा कमी झाल्यामुळे ETFचा भाव प्रीमियमसह वाढला होता, पण बाजारात पुरवठा हळूहळू वाढल्यामुळे तो प्रीमियम कमी झाला आणि ETFचा भाव एकदम खाली आला. घाबरून विकू नका. चांदीचा वापर सोलर पॅनल इलेक्ट्रॉनिक्समध्ये भविष्यात खूप वाढणार आहे. ही फक्त शॉर्ट टर्म करेक्शन आहे. दीर्घकाळात चांदीचे फंडामेंटल्स मजबूत दिसत आहेत. ही माहिती महत्त्वाची वाटली तर लगेच लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या फायनान्स टिप्ससाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा फायनान्स मराठीला.